कसं आहे माहिती आहे का, या घरातल्या काही कुत्र्यांना आयतं खाऊन असा माज आलाय, माज. जे काही मिळतंय ना, कष्ट करायची गरज नाही. आणणारा आणतंय, आपलं काम खायचं प्यायचं आणि तिकडं वाटोळं. मला काय म्हणायचंय, माणसानं खाऊन माजावं पण अशी नासाडी करून माजू नये. मग या कुत्र्यांना काय होतंय, आणायचं ना काय मिळायला आयतं आपलं, त्याचं कसं का होईना, काय का होईना तिकडं आपण लक्ष द्यायचं नाही ना, काय नाही. 1 किलो भर तेल सकाळी दिला सांडून एका कुत्रीनं. दूध काढताना पण अर्धा 1 लिटर दूध सांडून दिला. कोणाला बोलायलोय का मी, कोणाचं नाव घ्यायलोय का, पण आहेत काही कुत्रे असे, तर त्यांना मी जे काय आणतोय त्याची कदरच राहिली नाही. कामाला गेलं तर झळ लागल, कामाला जायचं नाही काय नाही, आपल्याला आयता मिळतंय गुपचूप खायचं, गपरायाचं. माणसानं किती का बोलना, तिकडं आईबापाच्या घर गेल्यावर माहित आहे त्यांना तुकडं टाकतात ती, म्हणून कोण जात नाही. तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही म्हणताय ना एवढं मार खाऊन इथंच का राहती, का जात नाही, तिला तिथलं मरण माहित आहे, तिथं पुढे कोण विचारत नाही. लेकरांना तिथं वसा करणारी, लेकरांना कोण साधा. मी सांगितलंयच की तुम्हाला अर्ध्या पेड्याची कहाणी आहे ना लक्षात. ज्यांनी कोणी ते ऐकलं नसेल ते हाय बघा एक व्हिडिओ, तो बघा की अर्ध्या पेड्यासाठी लेकरं माझी रडत होती आणि समोर किलो पेढा खात होती, पण लेकरांना अर्धा पेढा दिला नव्हता. हा विषय मी पहिलंच बोललोय, खूप दिवस झाले. हे नाव गोंधून एक माझ्याकडनं लय मोठी चूक झाली आहे. असं नाही की या कुत्रीचं नाव आहे किंवा माझ्या पोरांचं नाव आहे, त्यासाठी नाही म्हणत मी. नाव यासाठी म्हणतोय की चांगलं नाही दिसत ते. मी कधीच कोणत्याच गोष्टी लपवत नसतो, माझ्याकडे जे आहे ते आहे. मी पहिलं म्हणजे असं नशा वगैरे करायचो ना, दारू वगैरे प्यायचो, तर त्या नशेमध्ये काढून टाकले. मी तुळजापूरला गेलेलो आणि रात्रीचं टायमिंग होतं, तो काढणारा पण नशेतच होता आणि मी पण फुल नशेतच होतो. त्यानं कशी का सुई इकडून फिरवली तिकडून, हे सगळं पूर्ण गिचमीड करून टाकला. असा व्यवस्थित नाही दिसत ते टॅटू वगैरे असलं असतं तर. काही कुत्रे असे लुडबुड करतात, आपण त्यांना भाव द्यायला गेलोय म्हणून मनानं मागं पुढं फिरायल्यात. मग तो नशात होता आणि मी पण नशात, त्यांनी असं काढून टाकलंय ते. आता मला पश्चाताप होतोय. पण त्रिशाचं नाव मी आता काढलंय शुद्धीत असताना, म्हणून मी त्या नावाला हार्ट वगैरे काही घेऊ नको म्हटलेलं, त्रिशा. पर हे असं काढायच नाही पाहिजे, हे नाही समजत आम्हाला. कोणती गोष्ट आपल्याकडनं चूक होऊन गेली तर त्याचा पश्चाताप होतो. जसं की लग्न झाल्यानंतर कसा पश्चाताप होतो तसं. आता मी काय करणार आहे, त्या ठिकाणी माझ्या वडिलांचा किंवा माझ्या कुलदैवतांचा फोटो काढणार आहे असा हातावरती, म्हणजे ते खाली दबून राहावं. फक्त त्रिशा नाव दिसावं असं ठेवेल तेवढंसं, बाकीच्यांवर असं फोटो काढेल. हे रोहन, आर्यन, बाकी 1-2 आहेत कुत्र्यांची नावं, ती हे असं त्याला असा खाली असं दाबून टाकेल फोटोच्या. त्या फोटोला पण किती खर्च येतं काय माहीत, 2-3 हजार रुपये लागतात का 4-5 हजार लागतात, ते काय आपल्याला माहीत नाही. कोणी आहेत का टॅटू काढणाऱ्यामधलं, कोणाला माहिती आहे का टॅटूमधलं, ते सांगा बरं. फोटो काढायचे किती पैसे लागतात, फोटो काढायचं आहे पण मला वडिलांचा तरी किंवा कुलदैवतांचा तरी. बाद दिसू नये फक्त, म्हणजे मी काहीतरी काढणार पण ते नाव नाही दिसावं, पण टॅटू किंवा काहीतरी चांगलं दिसावं तसं काहीतरी त्याला मला असा झाकून टाकायचं. कुत्री बोलतो, हे बोलतो, ते बोलतो, राग पण येत असेल तुम्हाला, मला माहिती आहे. पण मला काय म्हणायचं, खोटं बोललं का माझं डोकं हलतंय. तिनं मला खोटं काल बोलली ना, त्यामुळं माझं हे सटकलंय. मग सटकल्याला परत माझ्या जागेवर यायला लय उशीर लागतोय मला. तिचं तोंड पण बघू वाटणं आणि तिला बोलू पण वाटणं मला. सगळं अन्नाची नासाडी करत बसती, काय हाय नाही काय नाही, व्यवस्थित नाही ठेवत. फोन आलाय, बरं दिलाय नंबर. मोबाईल कुठं पुरीकडं दे, पोरांकडं दे,
आता त्रिशालाही मोठे आहे का? मोबाईल दिला फेकून, पाण्यात टाकून दिला, फरशीवर आदळून दिला, फुटला, काय झालं, बिघडला, आहेत का आपल्याकडं? आपल्याला आपलं वांद आणि त्यात ही असली धंदे करायचे. आता त्रिशाजवळ मोबाईल दिलेला, त्रिशा आणि पुन्हा इथलं बाजूला एक छोटी पोरगी आहे, त्या दोघी त्या मोबाईल सोबत गाडी खेळतात. आपण ज्यांच्याकडून म्हैस घेतली होती ना, त्या मावशी आहेत, मग त्या विचारतात कसे आहे. मग मला म्हणायचंय काय, मोबाईल लेकरांकडे देण्याची वस्तू आहे का? मोबाईलनं गाडी खेळायची वस्तू आहे का? पोरांकडं मोबाईल द्यायचा आणि आपण बिनधास्त राहायचं. आपण स्वयंपाक केला, व्यवस्थित जागच्या जागी ठेवलं, झाकून माकून, कशाला बोलणार आहे? माझं काय पण जे चिडतंय, चिड येते मला. कशामुळे येते ती न ऐकल्यामुळं. आता बसली व्हिडिओ कॉलमध्ये बोलत भावाशी. सगळं गाव मामाचं आणि एक पण नाही कामाचं, सगळं तुम्हाला माहिती आहे. माझी अशी उघडी किताब तुमच्या समोरच आहे. खुल्लं पुस्तक आहे आमचं, खुल्लं. कोण किती गुन्हाचं आहे का आहे सगळं माहिती आहे. आता ती अशी बोलत जाती निवांत, तिकडे जाऊन बसती. मग कोण बघतंय ना नाही बघते. बघितलं का? व्हिडिओ कॉल केलाय आणि बोलत बसली. तिकडूनच आलता पण मोबाईल माझ्या जवळच होता. त्रिशा मोबाईलनं गाडी खेळायली माझ्या समोर, मला बघवला नाही. मग मी त्रिशाला गोड बोलून मोबाईल घेतला तिच्याकडून. पोरं रडले की मोबाईल देणं योग्य आहे का? तिला त्या लेकरांना खायचं प्यायचं लाड असावं, पण अशा गोष्टींचं लाड नसावं. मी कधीच मोबाईल देत नव्हतो त्यांना, हिनं सवय पाडली. आता कुठं जाऊन बसली बघायचंय काय? त्या झाडाखाली जाऊन बसली निवांत बोलत. असं काय बघतात काय नाही. बिंडोक कुठली, सगळं वाटुळ केलं की मला लय राग येतो. खाऊ द्या, खाऊन बोलवत्यात वाटतंय तिकडं. असं बोलवत्यात तिकडं. बघितलं का? काडी कशी लावायची त्यांच्याकडून शिकायचं. व्यवस्थित चालायला लागलं काड्या लावायचं. फोन मध्ये नाही बोलू दे वाटत मला. रिचार्ज का टाकत नाही मी त्या कारणामुळे. आता ती पोरगी तशीच इकडं तिकडं फिरू देणार. ही निवांत फोन मध्ये बोलत बसणार. दाजी मोकळाच आहे फिरायला.